पहिला प्रश्न मी आपल्याला या महिला दिनाच्या अनुषंगाने विचारतो. आज महिला कुठल्या क्षेत्रात पुढे नाही असं म्हणायला वाव नाहीये आपल्याला. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने तिची जी कामगिरी बजावलेली आहे त्या सगळ्यात जे आपण म्हणतो भारतीय कल्चर, आई म्हणून तिची जी महत्वाची भूमिका आहे ती अजूनही ती निभावत आहेच. आणि ती जोपर्यंत ती निभावते तोपर्यंत हिंदू संस्कृतीचं जे कल्चर आहे, एक कुटुंब वत्सलपणा आहे, संस्कार आहेत, ते एकमेकाला दिले जात आहेत आणि समाजातही तिला तो सपोर्ट मिळतोय. त्यामुळे प्रत्येक क्षेत्र तिने काबीज केलेले आहे आणि असंच सहकार्य पुरुषांच्याकडूनही मिळू दे. मग तो भाऊ म्हणून पाठीराख असतो, नवरा म्हणून मदत करतो, मुलगा म्हणून मागे उभा राहतो. ते ह्या ज्या सगळ्या भूमिका त्यांचं पण सहकार्य स्त्रियांसाठी महत्वाचं आहे, तरच ते पुढे जाऊ शकते. जसं आपण सांगितलं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि या दैनिक मुंबई मित्राच्या माध्यमातून करता येईल. मात्र आपल्या कविता लेखनाचंही एक स्फूर्ती आहे. आपण कवयित्री म्हणून सुद्धा काही लेखन करत आहात, त्याविषयी आम्हाला काय? बरंचसं लिखाण करताना जे आपण कित्येक पॅरेग्राफ करून व्यक्त करू शकत नाही ते 2-4 ओळीतही आपण करू शकतोय. त्याच्यामुळे ती कविता ही जी आहे सगळीकडे अजूनही आपण म्हणतोय ना, तो भावार्थ खूप त्याच्यात सामावलेला असतो. त्याच्यामुळे आजही आपण म्हणतो कविताचं वाचन असेल तर लोक हिरिरीने ते ऐकण्यासाठी पण तेवढ्या उत्साहाने येत असतात आणि भाषा पण समृद्धपणे त्याच्यात साकार झालेली असते. अनुभव पण जे असतात ते थोडक्यात हे विशद केलेले असतात. त्यामुळे कवितेचं जे आपण माध्यम म्हणतो भाषेला, त्याच्यामुळे लोकांना पण ते बराचसा अर्थ समजला जातो थोड्या ह्याच्यात आणि गेयता पण असते. त्याच्यामुळे तो पण एक वेगळा कल्चर आहे. ठीक आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये बहिणाबाई चौधरी सारख्या एक उत्तम कवयित्री होत्या आणि त्यांनी लिहिलेल्या कविता सुद्धा अशाच प्रेरणादायी आहेत. त्यानंतर मी लगेचच आरती चव्हाण मॅडमकडे वळतो. खरं तर आरतीताईंची ओळख करून देणं म्हणजे माझ्यासाठी एक आनंदाची बाब आहे. ज्या ख्यातनाम लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या त्या नात आहेत. म्हणजे सुलोचना माईंचं नाव घेतलं की एक एक लावण्या आपल्या डोळ्यासमोर येतात. लावणीचा हसकेदार रांगडा बाज हा खरं तर माईंनी आपल्या पुढे ठेवला. मग त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. ती गाणी इथे असणाऱ्या अनेकांना माहिती असतील. 16वं वरील धोक्याचं, खेळताना रंगबाई होळीचा, आताच नुकतीच होळी झाली म्हणजे खेळताना रंगबाई होळीचा, कसं काय पाटील बरं आहे का, या अशा अनेक गाण्यातून सुलोचनाताईंनी लावणी काय असते, लावणी कशा पद्धतीने सादर केली जाते हे आपल्या जगाला दाखवलं. या माईंचा सहवास आणि माईंचा एकंदरीत प्रवास तुम्ही स्वतः कसा अनुभवला आणि एक स्त्री म्हणून माईंनी कशा पद्धतीनं हे संपूर्ण लावणी सम्राज्ञीपर्यंत त्यांचं विश्व तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय. हा प्रश्न मी खरं तर इथे अनेकांना तो उत्सुकतेची बाब आहे की तुम्ही स्वतः त्यांची नात असल्यामुळे हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही सगळेच सुलोचना चव्हाणांना ओळखता, माई आपलं नाव. मी त्यांच्या घरात असल्यामुळे एवढं सांगू शकते की एकदम साधं व्यक्तित्व, एवढं नाव मोठं असूनही साध्यातलं साधं राहणं, त्यांनी तेच आम्हाला पुढे त्यांचं फॉरवर्ड केलं की कितीही माणूस मोठं झालं तर जेवढं साधं राहता येईल तेवढं साधं राहून मोठं नाव कमवावं हेच त्यांनी आम्हाला शिकवलंय. मला असं बोलायचं आहे की जेव्हा महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये वरती येते तेव्हा ती खूप स्ट्रगल करते. म्हणजे तिला थोडं पाठबळ कमी असतं. म्हणजे मॅन मेड सोसायटीमध्ये एक वुमन जी पुढे येते, तिचा आवाज असतो, ती खूप हिंमत करून पुढे जाते कुठल्याही क्षेत्रामध्ये. तर तिला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, महिलांनी पण दिलं पाहिजे आणि पुरुषांनी पण तिला सपोर्ट केला पाहिजे आणि तिला पुढे आणायचा विचार केला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं. निश्चितच. आणि माईंचे 2 किस्से आहेत जे तुम्ही तुमच्या लेखांमध्ये सुद्धा लिहिलेले आहेत.
ते किस्से मी आत्ताच नुसतं वाचत होतो, त्यावेळी मला ते किस्से प्रकर्षानं तुमच्याकडून ते जाणून घेणं मला आवडेल की एकतर कलाकार म्हणून जगत असताना, इथे बऱ्यापैकी मला वाटतं कलाकार आहे, कलाकार म्हणून जगत असताना सामाजिक भान कसं असायला हवं असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा माईंचं नाव मला वाटतं डोळ्यासमोर येऊ शकतं. कारण का दोन उदाहरणं आहेत, त्या उदाहरणं तुम्ही फक्त विस्तृत सांगितलं तरी चालेल. 1969ला माईंनी नागालँडमध्ये जवानांसाठी एक कार्यक्रम केला. म्हणजे जे जवान देशासाठी अहोरात्र सीमेवरती झटत असतात अशा सैनिकांसाठी कार्यक्रम करण्याची कल्पना माईंच्या डोक्यात यावी किंवा त्यांच्या आयोजकांनी माईंच्या माध्यमातून ती साकार करून घ्यावी, हे किती वेगळं आहे. किंबहुना पानशेतमध्ये जेव्हा धरण फुटलं तेव्हा तिथल्या पूरग्रस्तांसाठी माईंनी स्टेज परफॉर्मन्स केला आणि तो निधी मला वाटतं त्यांनी त्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून केली. तर अशा वेळी सामाजिक भान जपणं आणि एक वेगळ्या पद्धतीचं काम करणं म्हणजे कलाकार म्हणून सुद्धा आणि कलाकार व्यतिरिक्त सुद्धा हे आजच्या महिलांनी कसं त्यातून शिकायला हवं आणि माईंचा तो अनुभव नेमका काय होता. त्या फक्त एक कलाकार नव्हत्या, पण त्यांनी खूप सामाजिक कार्य केलेली आहेत. जसं तुम्ही आता हे काही उदाहरणं दिलीत, त्याच्या व्यतिरिक्त गावागावांमध्ये शाळा नव्हत्या, गावागावांमध्ये स्मशानं नव्हती, तेव्हा लोकांना काही किलोमीटर्स लांब जावं लागायचं. त्याच्याकरता त्यांनी कार्यक्रम करून निधी जमा केली आणि ती गावकऱ्यांना दिली की बाबा तुम्ही या निधीतून मी कमवलेल्या निधीतून तुम्ही हे करा, बांधणी करा वेगवेगळ्या माध्यमांची. तर मी असं म्हणते की आजच्या कलाकारांनी पण असे सहभाग घेतले पाहिजेत. सोशल सर्व्हिस कॉमन प्रश्न असा विचारतो की आपण लावणी या विषयावरती बोलत होतो, माईंचा विषय सुद्धा निघाला होता त्यामुळे की लोककलावंतांची जी आताची परिस्थिती आहे, लोककलाकार या लोककलाकारांची परिस्थिती पाहता अनेकदा खंत व्यक्त केली जातात. किंबहुना ज्यावेळी त्याला त्या पुरस्काराचं खरं श्रेय दिलं जायला हवं त्यावेळी ते मिळत नाही आणि बऱ्याच वर्षानंतर ते मिळतं. पण ती लोककलाकारांची जी खऱ्या अर्थानं घुसमट आहे, आपण आणि अनघा मॅडम आपण सुद्धा एक बोलावं अशी मी विनंती करतो. ते खरंच एक खूप चुकीची गोष्ट आहे की कलाकार जोपर्यंत योग्य वयामध्ये असतो तेव्हा त्याला जाणीव असते, त्याला त्याचे सेन्स बरोबर असतात, तेव्हा त्याला पुरस्कार मिळायला पाहिजे. जेव्हा मेल्यानंतर किंवा आफ्टर 90 काही अर्थ नसतो, कारण का त्याला त्याचे बेनिफिट्स पण मिळत नाही त्या पुरस्काराचे किंवा त्याला काय मिळालंय हे पण त्याला अनुभव, त्याला वाईट वाटत असतं. कारण का स्वतः त्यांनी अपार परिश्रम केलेले असतात त्या पोझिशनपर्यंत जाण्याचे आणि योग्य वेळी जर पुरस्कार मिळाला तेवढं त्याला पण समाधान वाटतं. तर आपल्या राज्य सरकारने खरं तर सगळ्याच राज्य सरकारांनी इनिशिएट केलं पाहिजे की आपले जे लोक कलाकार आहेत तेच नॅशनल लेवलला कसे पोहोचवले पाहिजे, हे राज्य सरकारने खरं तर इनिशिएट केलं पाहिजे या गोष्टी. कलाकार म्हणून पूर्ण आयुष्य वेचल्यानंतर नॅचरली समोरच्या प्रेक्षकातनं त्यांना जो मिळत असते, त्यांना उत्साह मिळतो किंवा आनंद मिळतो, तरी पण जगण्यासाठीचा जो महत्त्वाचा हे असतो तो म्हणजे त्यांना पारितोषिकाच्या थ्रू जो एखादा सन्मान मिळतो तो वेगळं हे असतं, ते वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं आणि लोकांचा सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन असतो तो एक वेगळा असतो. त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्या त्या जे कामगिरी झाल्यानंतर एक ठराविक वर्षाच्या पिरियडनंतर ह्या लोकांसाठी गव्हर्नमेंटने सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणं गरजेचं आहे. तर त्यांना पण त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्याचं मिळेल आणि आर्थिक समाधानही त्यांना मिळणं गरजेचं आहे. निश्चितच. पुढचा प्रश्न मी आपल्याला विचारतो की पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण आहात, पत्रकार महिला हा सुद्धा आपल्याकडचा एक मोठा विषय आहे की फील्डवरती काम करणाऱ्या अनेक महिला पत्रकार असतात किंवा डेस्कवरती काम करणाऱ्या. तर एक महिला म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात येत असताना काय आव्हानं महिलांपुढे आहेत आणि ती कशा पद्धतीने टॅकल करायला हवीत असं तुम्हाला वाटतं? कारण आपण स्वतः संपादक या पदावरती दैनिक मुंबईमध्ये काम करत आहोत. जेव्हा सामाजिक क्षेत्रात वावरत असताना एखाद्या ठिकाणी जेव्हा जातात तर तिथे त्यांचे वार्तालाप असतात किंवा त्यांची सिक्युरिटी असती, ती जे लोक अरेंज करतात तिथे प्रोग्राम ती त्यांची पण जबाबदारी असते. आणि काय वेळी प्रश्नोत्तराच्या तासात किती जरी आपलं खरं असेल तरी पण समोरच्या लोकांना ते जर वाईट किंवा प्रक्षोभक अशी
आपण विधानं केली किंवा काय केली तेव्हा जर सपोर्टेड तेवढं हे नसेल तर सावधपणे भूमिका मांडणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण तिथे उभे असतो सगळ्यांच्या समोर ती ॲक्शन आणि रिॲक्शन ही नॅचरली असते. ते प्रोटेक्शन तेवढं नसेल किंवा काय तर ती सावध भूमिका आपण मांडणं गरजेचं आहे. आणि स्त्रियांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही त्यांना फील्डवर पाठवत असतो की एखाद्या प्रोग्रामला हे करत असतो तेव्हा ती जे पाठवतात त्यांची पण ती जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तो महत्त्वाचा भाग आहे. निश्चित. दैनिक मुंबई मित्र हे जवळपास 26 वर्षांपासून आपण हे दैनिक चालवत आहोत. पहिलं वर्ष ते आता 26 वर्ष. हा प्रवास नेमका किती कठीण होता, काय आव्हानं आली, कशा पद्धतीने आपण अभिजित सरांच्या मागे आणि या दैनिकाच्या मागे उभं राहिलात, हा संपूर्ण प्रवास एकदा डोळ्यासमोर गेल्यानंतर तुम्हाला आता काय आव्हानं होती आणि ती कशा पद्धतीने टॅकल केली, एखादा किस्सा किंवा एखादी गोष्ट जी खरं तर इथून अनेकांना प्रेरणा देऊन जाईल. कारण का आज अभिजित सरांची जर्नी जर बघितली तर कामगार नेते म्हणून सुद्धा ते परिचित आहेत अनेकांना आणि मुंबई मित्रच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना ते वाचा फोडत असतात. अशा वेळी त्यांच्या मागे आई म्हणून खंबीरपणे उभं राहणं म्हणजे प्रत्येक आईने तर उभं राहायलाच हवं, पण कशा पद्धतीने एक आदर्श तुम्ही समाजात निर्माण केलाय तर ते कशा पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण प्रवास इथपर्यंत 26 वर्षांचा केला. काही वेळा प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे वेगळं असतं. जे क्रेडिट असतं ना ते जास्त त्याला देणं जास्त हे आहे. म्हणजे अभिजितची ही पर्सनॅलिटी आहे. सपोर्ट हा लागतोच माणसाला पूर्ण मॅच्युरिटी होईपर्यंत. ते सपोर्टिंग आम्ही सगळेजण होतोच, पण ते त्याची पण जिद्द होती. किंवा जेव्हा पेपर चालवत असताना स्वतःचा विचार न करता किंवा आर्थिक ह्याची सुद्धा कधी त्याने हे केली नाही, पण ते जस्टिफाय करतच होतं. आणि जेव्हा जेव्हा आम्ही पेपरच्या माध्यमातून सोशल प्रॉब्लेम्स होतोय ते आम्ही कायम मांडत आलेले होतो. म्हणजे जे अत्याचार असतील किंवा काय असतील, वैचारिक मतभेद जरी असेल तरी स्त्रियांना जी जस्टिफिकेशन मिळणं, गरिबांना, हँडिकॅप असतील तर त्यांचे असे विविध रंगी वेगवेगळे प्रोग्राम घेऊन आम्ही ते आमचे विषय मांडत होतो. आणि त्याच्यातनं वेगवेगळे जसे गोड अनुभव असतात तसे कटू पण असतात. काही कठीण परिस्थितीतनं सुद्धा बाहेर जाताना आपल्याला ते कॉन्फिडन्स असतो. तो कॉन्फिडन्स आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये होता. आणि मुख्य म्हणजे अभिजितकडे तो मॅक्झिमम हे असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही योग्यप्रमाणे आणि मोठमोठी लोक येऊन सुद्धा आमचे प्रोग्राम बरेचसे खूप चांगले केले. नंतर मुंबई मित्रला आपोआप हे मान्यता मिळालेलीच आहे. पण आर्थिक तेवढा कधीच तो विचार केलेला नाहीये. म्हणजे सोशल म्हणूनच तो पेपर आमचा हाताळला गेलेला आहे. निश्चित. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न मी आरतीताईंना विचारतो. आता काही दिवसांपूर्वीची जी घटना आहे की एका लावणी कलाकाराचा अपमान केला गेला राजकीय स्टेजवरती, तर अशा वेळी एक कलाकार म्हणून कशा पद्धतीनं कलाकारांनीही व्यक्त व्हायला हवं आणि राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते कशा पद्धतीनं हाताळले गेले पाहिजे दोन्ही बाजू याच्याबद्दल कलाकाराचा एक अपमान होणं हेच खूप विचित्र ऐकायला वाटतं ना. कारण का कलाकार असतो तो दैवीय गुणांनी स्वतः बॉर्न झालेला असतो. ही त्याच्यावर कुठेतरी सरस्वती गणपती यांची कृपा असल्यामुळे तो कलाकार बनतो. आणि त्याचा अपमान होणंच म्हणजे गव्हर्नमेंट वगैरे पण हे तर फार लांबची गोष्ट आहे, पण एक अपमान होणेच एक आपल्याला ऐकायलाच कसं तरी होतं. तर कलाकाराची कला म्हणजे एक पूजनीय कला असते. भले तो कोणी असून देत, छोटा असून देत, मोठा असून देत, कुठल्याही क्षेत्रामधला असून देत. निश्चित. धन्यवाद ताई. मी अनघा मॅडमला विनंती करतो की त्यांनी आरतीताईंचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.